राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशा प्रकारचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचे कळाले. थोडी जरी त्यांना नैतिकतेची चाड असती ना, तर त्यांनी सो मोठो जी त्यांना फार सवय आहे तसा राजीनामा दिला असता तर बरं झालं असतं. परंतु दुर्दैव हे की त्यांना तेही जमलं नाही. वास्तविक पाहता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी केलं काय? पदाचं सेलिब्रेशन करणे, आलेल्या पीडितांना एक्सपोज करणे, इव्हेंट करणे, पोलीस प्रशासन स्वतःच्या दिमतीला लावणे, त्यानंतर आपल्याला जे ट्रोल करतील त्यांच्यावर पदाचा गैरवापर करून त्यांच्यावर कारवाया करणे, FIR करणे, त्यांना अटक करायला लावणे, याच्या पलीकडे त्यांनी काही काम केलं नाही. महाराष्ट्रातल्या पीडिता ज्या शेकडोंनी राज्य महिला आयोगाकडे आशेने जात होत्या त्या त्यांच्या अध्यक्षाच्या अजेंड्यावर कधीच नव्हत्या. फक्त वैयक्तिक हेवेदावे, वैयक्तिक द्वेष हेच त्यांचं कार्य या पदाचा गैरउपयोग करून होतं. त्यामुळे मला वाटतं त्यांचा तर राजीनामा झालाच पाहिजे. परंतु त्यांना नुसता राजीनामा घेऊन भागणार नाही तर त्यांना या प्रकरणामध्ये, कॅप्टन खरातच्या प्रकरणामध्ये को-अॅक्यूज करणं, सहआरोपी करणं फार गरजेचं आहे. कारण त्यांचे कौटुंबिक स्नेहबंध उघड झालेले आहेत आणि त्यांच्या कुठल्या ट्रस्टच्या सदस्य होत्या, त्यामुळे आर्थिक लागेबांधेही दोघांचे असणार आहेत. त्यामुळे ईडीने तात्काळ त्यांना ताब्यात घेणं गरजेचं आहे, त्यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे. त्यांनी कुठल्याही पुराव्यामध्ये छेडछाड करू नये, म्हणजे टॅम्परिंग करू नये कायद्याच्या भाषेत. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पुरावे असतील, मोबाईलचे CDRs असतील किंवा प्रिंटचे काही पुरावे असतील ते तात्काळ सीज करावे. त्यांचा मोबाईल प्रथम सीज करावा आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने त्यांचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करावं हे गरजेचं आहे. तरच ज्या पीडिता, शेकडोनी पीडिता बळी ह्या लिंगपिसाट माणसाच्या बळी पडल्यात त्यांना कुठेतरी न्याय मिळेल. दुसरं असं की 1-1.5 वर्षापूर्वी ज्या संपादकांनी हे प्रकरण उचललं होतं त्यांना धमकावण्यापेक्षा, त्यांच्यावर सुमोटो कारवाई करेल अशा प्रकारची धमकी देण्यापेक्षा जर अध्यक्षपदाची थोडी जरी नैतिकता निभावली असती आणि चौकशी लावली असती तर मला वाटतं कित्येक पीडिता या लिंगपिसाट माणसाच्या बळी पडल्या नसता. परंतु दुर्दैवाने त्यांना महिलांच्या प्रश्नाची जाण नाही, अभ्यास नाही. आम्ही गेली 3.5 वर्षापासून मी म्हणते की त्यांना महिलांच्या प्रश्नावर अनुभव नाही, त्यांना राज्य महिला आयोगाचे रूल्स अँड रेग्युलेशन्सच माहिती नाही. त्यामुळे त्यांनी त्या पदाचं सेलिब्रेशन करण्यापलीकडे काही केलेलं नाही. त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, बडतर्फ करण्यात यावं, त्यांचा राजीनामा घ्यावा असं मी 3-3.5 वर्षापासून मागणी करते. असो, आज त्या मागणीला यश मिळताना दिसतंय. मला याच्या उपर एक म्हणायचं की हे तर झालंच पाहिजे, परंतु ज्या राष्ट्रवादी महिला आघाडीचं अध्यक्षपद गेली कित्येक वर्षापासून त्यांच्याकडे आहे आणि ज्याच्यामुळे राष्ट्रवादी महिला आघाडीमध्ये प्रामाणिकपणे, निष्ठेने, पक्षनिष्ठेने काम करणाऱ्या स्वयंभू महिला ज्या आहेत, ज्या चापलुसी करत नाहीत, ज्या लांगुल चालन करत नाहीत, त्या महिलांना विनाकारण त्रास देण्याचं कामसुद्धा या अध्यक्षबाईंनी केलेलं आहे आणि त्या करतायत. त्याच्यामुळे मला वाटतं की राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना मोकळा श्वास जर घ्यायचा असेल तर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदावरूनही त्यांना काढावं, बडतर्फ करावं अशी विनंती मी एका संवेदनशील राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनित्रा वहिनींना करते. नमस्कार.